हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण खूप महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत. तर जे स्टुडंट्स 4th स्टँडर्डमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर स्टुडंट्स, तुमची जी कंटिन्युअस कॉम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशन टेस्ट आहे त्यालाच प्रथम सत्र संकलित मूल्यमापन म्हणजेच सहामाही परीक्षा जी आहे, या परीक्षेसाठीचा मॅथ्स या सब्जेक्टचा पेपरचा फॉर्मॅट कशा पद्धतीचा असणार आहे, पेपरमध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाणार, त्यासाठी किती मार्क्स डिस्ट्रीब्युशन असणार, हे सगळं अगदी आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजेच काय होईल, तर तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे जे व्हिडिओज किंवा जे जे पेपर्स जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला, सुरुवातीला तुमचा हा असा पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. इथे तुमचं स्टुडंट नेम, स्कूल नेम, देन इथे डिव्हिजन, जो तुमचा रोल नंबर असेल तो, देन जे काही क्लस्टर, ब्लॉक, डिस्ट्रिक्ट आणि डेट, हे सगळं फॉर्मॅलिटीज पहिल्यांदा फिलअप कम्प्लीट करून घ्यायच्या आहेत. आता आपण या पेपरला स्टार्ट करूयात. आता इन्स्ट्रक्शन काय दिलेले आहे बघा. ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी, इच सब क्वेश्चन हॅव्हिंग 1 मार्क. तर हे सगळे जे क्वेश्चन आहेत हे फॉर 1 मार्क्ससाठी आहेत. आता याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन फर्स्ट, याच्यामध्ये क्वेश्चन ए 7h into 2 दिलेला आहे. तर 7h म्हणजे h म्हणजे काय, 100. सो या दोघांचा मल्टिप्लिकेशन कसे येणार, 700 into 2. तर याचा आन्सर येणार 1400. हे झालं याचा आन्सर. सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. ड्रॉ द सर्कल हॅव्हिंग एस सेंटर, शो द रेडियस इन इट. तर एक सर्कल ड्रॉ करायचा आहे, तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा आणि त्याचा सेंटर असायला हवा एस आणि त्याच्यामध्ये शो द रेडियस. तर रेडियस सुद्धा आपल्याला ड्रॉ करायला सांगितलेली आहे. ओके, सो हा झाला, हे झालं आपल्या या क्वेश्चनचं आन्सर, बी क्वेश्चनचं. आता सी क्वेश्चन बघा. राईट द नंबर इन इंटरनॅशनल न्यूमेरियल्स. तर त्यांनी हे मराठी भाषेमध्ये दिलेलं आहे, तर आपल्याला ते इंटरनॅशनल नंबर्स मध्ये लिहायचं आहे. सो कसं येणार, 6589. ओके. डी क्वेश्चन बघा. विच अँगल बिटवीन द टू ब्लेड्स ऑफ वॉच. तर इथं त्यांनी वॉच दाखवलेला आहे आणि हा एक काटा, हा एक काटा. तर या दोन काट्यांच्या मध्ये कोणता अँगल तयार झालेला आहे, तर तो आहे ऑब्ट्यूस अँगल. तर आपण इथं काय लिहिणार, ऑब्ट्यूस अँगल म्हणजेच विशाल कोन. ओके. जर हा काटा इथं असता आणि हा काटा इथं असता तर त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल म्हणतो. आणि जर हा काटा इथे आणि इथे असता तर या छोट्या कोणाला आपण काय म्हणतो, अॅक्यूट अँगल म्हणतो, म्हणजेच लघुकोन. ठीक आहे. डी क्वेश्चन क्लिअर झाला. तर ई क्वेश्चन बघा. गेस नंबर ऑफ कॉर्नर्स. तर आता हा दिलेला आहे स्क्वेअर, तर याला किती कॉर्नर्स आहेत, 1 2 3 and 4. सो इथे किती येणार, 4. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड, त्याच्यामध्ये ए राईट इन अ एक्सपांडेड फॉर्म. तर आता हा जो नंबर दिलेला आहे 9670, हा नंबर आपल्याला एक्सपांडेड फॉर्म मध्ये करायचा आहे. सो चला, इथं तर आपलं बसणार नाही, आपण इथं कंप्लीट करूयात. 9000 प्लस 600 प्लस 70 प्लस 0, हा झाला याचा एक्सपांडेड फॉर्म. नेक्स्ट बी क्वेश्चन. राईट द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने हे नंबर्स सगळे आपल्याला लिहायचे आहेत. चला, यातला सगळ्यात छोटा नंबर जो आहे तो आहे 5270. नेक्स्ट येणार याच्यामध्ये हा, ओके, 6215. त्याच्यानंतर येणार हा 6514 अँड नेक्स्ट लास्ट वन येणार 9211. ओके. सो हे नंबर्स आपण असेंडिंग फॉर्म मध्ये लिहिलेले आहेत. ओके. आता सेकंड क्वेश्चन मधला सी क्वेश्चन इथे आहे बघा. पुट द राईट सिम्बॉल ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन टू नंबर.
ओके. सो हे ते दोन नंबर्स आहेत. फर्स्ट नंबर आपण रीड करून घेऊयात. 6091 अँड 4698. तर यामधला मोठा नंबर कोणता, छोटा नंबर कोणता, अकॉर्डिंगली दॅट आपल्याला हे सिम्बॉल फिलअप करायचं आहे. तर हा नंबर आहे ग्रेटर नंबर, म्हणजे हा मोठा नंबर आहे आणि हा आहे लहान नंबर. मग आपल्याला ही साईन इथे द्यावी लागेल. मोठ्या नंबरकडे ही साईन द्यावी लागेल. हा नंबर आहे छोटा, हा नंबर आहे मोठा. त्यानंतर डी क्वेश्चन आहे डू ऍडिशन, म्हणजेच बेरीज करा. तर आता इथं त्यांनी टेबल दिलेला आहे. काय आहे बघा ऍडिशनसाठी नंबर्स. 4984 प्लस 775. ओके, तर चला याचे आपण करणार आहोत ऍडिशन. 4 प्लस 5 येतात 9, 8 प्लस 7 येतात 15. सो इथं त्याचा एक गेला हा हातचा. देन या 1 प्लस 9 प्लस 7 यांची येणार ॲडिशन 17 आणि इथे येणार 5. ही झाली याची ॲडिशन. ओके, डू सबट्रॅक्शन सांगितलेलं आहे. फर्स्ट नंबर बघा काय आहे 6325 अँड सबट्रॅक्शन करायला सांगितलेलं आहे 758. ओके, सो चला आपल्याला आता 5 मधून 8 जात नाही, सो इट बिकम्स अ 15. सो इथं झाले हे 1. मग आता 15 मायनस 8 7. सो 1 मधून 5 जात नाही, सो इट बिकम 11. सो हिअर इट बिकम 2. 11 मधून 5 गेले, राहिले 6. 2 मायनस 7 होत नाही, सो 12 आणि इथे झाले हे 5. सो इथे येणार 5 अँड हिअर इज ऑल्सो 5. सो ही झाली सबट्रॅक्शन. नेक्स्ट क्वेश्चन 3 इन दॅट ए. इफ वन चेअर कॉस्ट इज 650 रुपीज, हाऊ मच विल 4 चेअर्स कॉस्ट. तर एक खुर्ची 650 रुपयाला आहे, तर असा 4 खुर्च्यांची किंमत किती. त्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे इथे मल्टिप्लिकेशन. 404. 4 इंटू 5 20 अँड 6 इंटू 4 24 प्लस 2 26 रुपीज. बी, मेक 4 डिजिट 3 नंबर्स. तर याच्यापासून आपल्याला 4 अंकी 3 नंबर्स बनवायचे आहेत. तर चला सगळ्यात सोपा क्वेश्चन आहे. 2673 हा एक नंबर बनवला. त्याच्यानंतर 3267 हा एक नंबर आपण बनवला. त्याच्यानंतर 7326 हा एक नंबर बनवला. तुम्हाला जे अजून जमतील ते बनवू शकता. चला सी क्वेश्चन. राईट इन द वर्ड्स, म्हणजे आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे. ही जी त्यांनी नंबर दिलेला आहे तो नंबर आहे 8098. मग तो आपण कसा लिहिणार. ओके, 8000 म्हणजे 8098. चला पुढचा डी क्वेश्चन डू ऍडिशन. आता इथे आहे ऍडिशन करायची, तर इथे आपण आता लिहून घेऊयात. 5288 प्लस 3254 आणि याची ऍडिशन बघा. 84 इथे होणार 13, सो इथं आला 1 आणि हे झाले 14. तर ही आहे आपली या दोघांची ऍडिशन. तसेच इथे सुद्धा येणार आणि इथे झाली ही या दोघांची ऍडिशन. ओके, तर चला आता नेक्स्ट आपण बघूयात फोर्थ क्वेश्चन. गेस स्मॉल अँड बिग. तर हे दोन नंबर दिलेले आहेत 5312 अँड 2321. तर यातला बिग कोणता स्मॉल कोणता हे आपल्याला गेस करायचं आहे. तर स्मॉल आहे हा नंबर आणि बिग आहे हा नंबर. ओके, बी क्वेश्चन. गेस अँड राईट इन नंबर्स. ओके, आता हा आपल्याला नंबर रीड करायचा आहे. 9612. 9612 हा झाला तो नंबर. सी क्वेश्चन काय आहे बघा. 4 इंटू 5t म्हणजेच 5t म्हणजे 5 टेन्स, म्हणजे इथे किती येणार 50 इंटू 4. तर याचा आन्सर येणार
200 म्हणजे इथं आपण लिहूयात 200. आता डी क्वेश्चन, राईट इन नंबर्स. तर आता त्यांनी हे दिलेले आहेत, हे आपल्याला काउंट करून नंबर्स मध्ये लिहायचे आहेत. 1 2 3 4 5. तर 100च्या जागी किती आहेत? 5. 1 2 3 4 5 6 7. मग इथे येणार 7 आणि हे किती आहेत? 1 2 3 4. सो येणार हा नंबर. ई क्वेश्चन, राईट फॉर्म एक्सपांडेड फॉर्म. आता याच्यापासून हा एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे, तर आपल्याला त्याच्यापासून नंबर बनवायचा आहे. तर तो नंबर येणार 4548. आता क्वेश्चन 5, त्यामध्ये ए, राईट द करेक्ट प्लेस व्हॅल्यू ऑफ 7. सो इथं त्यांनी नंबर दिलेला आहे 6716. तर ही असते युनिट, टेन्स आणि 100 प्लेस, 1000 प्लेस. तर आता ही आहे 100 प्लेस. सो याची करेक्ट व्हॅल्यू किती येणार? 700. बी क्वेश्चन, मेक द नंबर अँड राईट. ओके, तर इथे बघा TH 1000 प्लेस, 100 प्लेस, 10 प्लेस अँड युनिट प्लेस. 1000 प्लेस मध्ये किती आहेत? 2. देन इथे येणार 0. 10 प्लेस मध्ये आहेत 3 आणि युनिट प्लेस मध्ये आहेत 1 2 3 4. सो हा येणार तो नंबर. सी क्वेश्चन, राईट द करेक्ट टाइम वॉच शोईंग. आता इथं किती टायमिंग दाखवलेलं आहे? 3:30 मिनिटे झालेली आहेत. ओके. देन डी क्वेश्चन बघा, कॉन्ट्रीब्यूट 84 रुपीज इन 4 फ्रेंड्स. तर 84 रुपये तुमच्या 4 मित्रांच्या मध्ये वाटायचे आहेत. तर त्यासाठी काय करावे लागेल? या दोघांचा भागाकार. तर चला इथं आपण तो करूयात भागाकार. इथं बघा 4 दोन्ही 8 येणार. तर हे झाले 0 आणि इथं 4. 4 एके 4 आणि बाकी आले 0, म्हणजे किती झालं? 21. मग आपण 4 मित्रांच्या मध्ये किती किती रुपीज कॉन्ट्रीब्यूट करणार? 21 रुपीज कॉन्ट्रीब्यूट करणार. आता इथं ई क्वेश्चन बघा, पुट द राईट सिम्बॉल्स ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन टू नंबर्स. तर मगाच्या क्वेश्चन सारखा सेम क्वेश्चन आहे, फक्त नंबर्स चेंज केलेले आहेत. नंबर्स रीड करूयात आपण. 5635 अँड 4563. त्यातला मोठा नंबर हा आहे, छोटा नंबर हा आहे. राईट. मोठ्या नंबरला आपण अशी साईन देणार. आता 6th क्वेश्चन, त्याच्यामध्ये ए, सी द कॅलेंडर अँड आन्सर द क्वेश्चन. तर आपल्याला कॅलेंडरचं इथे एक पेज दिलेलं आहे आणि यानुसार एक जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर करायचे आहेत. फर्स्ट, हाऊ मेनी डेज डज ऑगस्ट हॅव. तर ऑगस्ट महिन्यामध्ये किती दिवस असतात? तर इथं त्यांनी किती दिलेलं आहे? इथे बघा 31 आहे, म्हणजे टोटल 31 डेज आहेत. 31 डेज. देन हाऊ मंडेज इन दिस मंथ. तर या महिन्यामध्ये मंडेज किती आलेले आहेत? 1 2 3 अँड 4. 4 मंडेज. विच डे ऑन 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टला कोणता दिवस आहे? तर तो आहे फ्रायडे. ओके. चला, अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. आता बघा बी क्वेश्चन, शो द टाइम इन वॉच. तर आता त्यांनी टायमिंग दिलेलं आहे 5:30 झालेले आहेत. तर ते या घड्याळामध्ये आपल्याला काट्यांच्या द्वारे दाखवायचे आहे. तर 5:30 झालेले आहेत, म्हणजे नंतर 5च्या थोडंसं इथं असं असणार पुढे हा काटा, आणि त्याच्यापेक्षा मोठा काटा असणार हा इथे 6 वरती. हे झाले 5:30. आता पुढे आहे, आपल्याला करायची आहे डू मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करायचे आहे. सो चला इथं आपण हा नंबर लिहून घेऊयात, 76. सो चला यांचं करूयात आपण इथे मल्टिप्लिकेशन. राईट. 6 × 9, 9 सख 54. तर 5 येथे राहिली, 6 एके 6 आणि हे 5, म्हणजे इथं किती होणार? 11 होणार. तर हे 5 कोणी इथं पुन्हा राहिले, 7 सख्खम 42 आणि हा 1 म्हटल्यानंतर इथं आले 43. तर इथं एककच्या जागी 0 घेऊयात आपण. 7 × 9 = 63. तर इथं हातचा आला 6.
7 एके 7 आणि 6 म्हणजे येतात 13. इथे झाला हा 1, 7 7 49 आणि हा 1 50. या दोघांची बेरीज 4 4 6 4 आणि 5. या झाला या दोघांचा मल्टिप्लिकेशन. या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्ही हे जे गणित आहे हे सोडवू शकता. तर चला स्टुडंट, इथं आपला हा 4th स्टँडर्डचा मॅथ्सचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, कसे प्रश्न असणार आहेत, त्याला किती मार्क्स असणार आहेत, हे सगळं अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर हा होता तुमच्यासाठीचा एक मॉडेल क्वेश्चन पेपर. चला भेटूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपरमध्ये. थँक्यू, बाय बाय.